प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे, तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे। आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे। CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे। आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे। कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं, पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे। काल आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे। आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारणाने त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं, पण ह्या जामीन दिलं। ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला होता, कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं। तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळे आपण कंप्लेंट देऊ। तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे। असंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे, जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेलं आहे, तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो। हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे, तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे। पण आज मी तुम्हाला सांगते, जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली, की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होतं। पण इथून पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही पण बारकाईने नजर ठेवू। आज माझ्या मुलीसोबत झालं म्हणून मला माहीत पडलं, पण अशा कितीतरी मुलींसोबत महिलांसोबत इथे प्रकार घडत असतील आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्या मुलींनासुद्धा आणि महिलांनासुद्धा आवाहन करते की आपणही बऱ्याच वेळा की उगाच नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल, आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो, पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे आणि ह्या छोट्यातल्या छोट्या जरी घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे। कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला, पण मी परत हाच विचार केला, जर मी आज बोलली नाही, कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या मुक्ताईनगरमध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकतं। मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल, कायदे भरपूर आहे, पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीणमधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे।